तर मित्रांनो आता आपण कास पठारावरती पोहोचलो आहोत। कास पठाराच्या तिसऱ्या गेटवरती आहोत। चला तर मग आपण आतमध्ये जाऊया। आणि तर मी आता तुम्हाला जे दाखवणार आहे ते तुम्ही बघून आश्चर्यचकित होणार आहे। आद्या बाबा तर दाखव मग। आता आपण डॅम मध्ये खाली चाललो आहोत। आपण पाण्यात जायचं मला आता मोबाईल नमस्कार, मी राज देशमुख, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राज देशमुख ब्लॉग मध्ये। सध्या आपण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या सातारा येथे आहोत। महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असणाऱ्या कास पठार हे पर्यटन स्थळ आपण आज पाहणार आहोत। खूप दिवसातून व्हिडिओ बनवतोय मी आणि माझा मित्र आदित्य निकम। आम्ही बनवण्यासाठी व्लॉग आलेलो आहोत या ठिकाणी। तर आपण जाऊया, चला पुढे पाहूया कशा प्रकारे धबधबा डॅम काय काय आपल्याला पाहायला मिळते किंवा पुढे काय पाहायला मिळते पाहूयात। तर सध्या आपण कास पठारच्या काहीच किलोमीटर अंतरावरती आहोत। या ठिकाणी 1 किलोमीटर अंतरावरती आहोत। एक अर्धा तास झाला आम्ही बाईकवरून येतोय। सातारमधून आम्ही 2 व्हीलरवरून आलोय। चला तर मग आपण जाऊया, पाहूया कशा प्रकारे कास पठार आहे ते। तर मित्रांनो आता आपण कास पठारावरती पोहोचलो आहोत। कास पठाराच्या तिसऱ्या गेटवरती आहोत। चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे फुलं आतमध्ये आहेत किंवा त्याचं निसर्गरम्य वातावरण कसं आहे आतमध्ये जाऊन आपण पाहूयात। आईला गंडलो की लगा आपण। आता इथं फुलंच नाहीत अजून उगवली। हे बघा आत्ताशी कुठेतरी बारीक बारीक कळ्या यायला लागलेत। हे बघा, हे बघा, अजून 10-15 दिवसांना आला असतो तर नजारा सगळा वेगळाच। आता जाऊ दे, आलोय तर तुम्हाला व्हिडिओ तर दाखवतो। 10-15 दिवसांनी दुसरा व्हिडिओ बनवतो। लय निसर्गरम्य वातावरण आहे, लय भारी वाटतंय एकदम, काही विषयच नाही। मी आणि माझा मित्र आधी आलोय इथं। आता मगाशी येताना 4 वडापाव खाऊन आलोय, त्यामुळे टेन्शन नाही। अजून 4-5 वाजेपर्यंत इथे फिरणार आहे। ह्याच्यानंतर वज्राई धबधबा पाहायला जाणार आहे। चला तर मग आपण पाहूया निसर्गरम्य इथलं वातावरण। तर मी आता तुम्हाला जे दाखवणार आहे ते तुम्ही बघून आश्चर्यचकित होणार आहे। आद्या बाबा तर दाखव मग। ते बघा कसं कपल गळ्यात गळे घालून बसले। आमचं नशीब कुठलं आहे का? आम्हाला तर असं एकटंच मित्रांबरोबर मित्रांच्या गळ्यात गळे घालून फिरायला लागते। चला तर मग आपण दुसरं पर्यटन बघूया। तर मंडळी आपण आता कास पठारच्या किनाऱ्यावरती आहोत। आपण पाहू शकता किती घनदाट झाडी व निसर्गरम्य वातावरण। आपल्याला खाली तलाव सुद्धा पाण्याचा पाहायला मिळतोय। अतिशय निसर्गरम्य वातावरण, मनाला आनंद मिळणारं वातावरण आहे। एखादा दिवस आनंदाचा घालवायचा असेल तर मित्र मैत्रीण असो, तुम्ही या ठिकाणी येऊन एक दिवस आपला आनंदाचा एन्जॉय करू शकता। तर आपण पाहू शकता कशा प्रकारे फुलं आहेत, म्हणजे अजून प्रॉपर ही फुलं उगवलेली नाही ती। आताशी कुठेतरी कळ्या आलेत त्याला। आणि अजून 10-15 दिवसांना आलो तर इथं नजारा लाजवाब असणार आहे। इथं जर आला तर तुम्हाला इथून जाऊच वाटणार नाही। बघा एवढं अजून कुठं काही नसताना पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। चला तर आता आपण डॅम वरती निघालोय। चला तर मग जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे डॅम आहे, किती पाणी आहे तिथं आणि त्याचा आनंद घेऊया। चला
पाहू शकता कशा प्रकारे पाणी मित्रांनो, मी आता डॅममधनं भिजून आलोय. गारलंही लागतंय बेकार. तुम्ही कधी साताऱ्यात आला तर कास पठार आणि या डॅमला भेट द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.